बरेच लोक कंबर दुखते त्यावेळेस खेडेगावातील किंवा काही वैद्यांकडे जाऊन डाग देणं, सळई तापवतात सोन्याची, चांदीची, तांब्याची आणि त्याचे डाग दिले जातात आणि ते डाग दिल्यानंतर लोकांना वाटतं की बरं वाटतं. पण एक लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस प्रत्येक डागच बघा इथे पूर्ण डाग देऊन त्यांची स्किन पण लाल लाल सगळे ठिकाणी डाग दिलेत. सर डाग घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? 5 महिने. काही फरक आहे का त्यांनी? काहीच फरक नाही आहे. बरं ठीक आहे, ठीक आहे. हे बघा, नेहमी नुसतं डाग देणं हे योग्य नाही आहे. तर एक्सरे बघितला गेला पाहिजे की नक्की पेशंटचा त्रास काय होतोय. इथे जर बघितलं L4 L5 मधलं अंतर कमी आहे, L5 S1 मधलं अंतर कमी झालेलं आहे. तिथनं L5 S1 मधनं गादी ही बाहेर आलेली आहे. नॉर्मल एपिकॅनॉल हा 14 ते 17 mm असतो. इथला एपिकॅनॉल बघा व्हाईट ड्युरामॅटर हे कमी प्रमाणात दिसत आहे. L5S1 इथे गादी बाहेर आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पेशंटचं मणक्याचं प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. इथे आपण नर्वोस्कोप नावाचं हे मशीननी नवचं टेम्परेचर घेत आहोत. नक्की आत्ता प्रेशर किती आहे? तर डाव्या साईडला दुखतं जास्त. इथे जर तुम्ही बघितलं नर्वोस्कोपनी आपण प्रेशर चेक केलं की नक्की आत्ता त्रास पेशंटला कुठे होतो आणि एक्झॅक्ट कधीपासून होतोय. तर एक लक्षात घ्या, नेहमी डाग घेणं किंवा डाग देणं किंवा बिब्याचा प्रयोग करणं, बिब्बा लावून बरेच लोक बिब्बा गरम करतात आणि तिथे डाग देतात किंवा सळया लावून डाग देतात. तर एक लक्षात घ्या, पॅथॉलॉजी जी डिस्क बाहेर आली आहे ती आत जाणं अपेक्षित आहे आणि ती जोपर्यंत आत जाणार नाही तोपर्यंत तुमच्या मणक्याचं दुखणं हे कमी होणार नाहीये. एक लक्षात घ्या, पेन किलर खातात हे लोक, बरेच दिवस पेन किलर खाणं आणि डाग देणं ही एकसारखी प्रोसेस आहे. पेन किलर खाल्ल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं, तसंच डाग दिल्यानंतर तात्पुरतं बरं वाटतं. पॅथॉलॉजिकल जिथे ती गादी बाहेर आली आहे ती गादी आत जाणं अपेक्षित आहे. प्रत्येक वेळेस कमरेचं दुखणं हे गादीमुळेच असतं का? तर असं नाहीये. काही पेशंटचे तिथले लिगामेंट टाईट होतात, काही पेशंटचे ऑर्गन टाईट होतात, काही पेशंटच्या वेदना या मसलच्या तिथे मसलच्या गुठळ्या झाल्या असतात, कॅलोजन फायबरच्या गुठळ्या झालेल्या असतात. तर एक लक्षात घ्या, डॉक्टरांनी वैद्यांनी ते तपासणं गरजेचं आहे की जे पेन होतंय ते रेडिएटिंग पेन आहे, पंप लाईन पेन आहे, अनफोल्ड पेन आहे, रिफोल्ड पेन आहे, मसलमुळं होतंय, लिगामेंटमुळं होतंय, नर्वमुळं होतंय का? ते पेन हे कॉन्स्टिपेशनमुळं पण होत आहे. काही लोकांना लघवी अडवल्यामुळे पेन होतं, काही लोकांना संडास अडवल्यामुळे पेन होतं. तर एक लक्षात घ्या, प्रत्येक वेदना म्हणजे डाग देणे असं नाहीये मित्रांनो.